राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घटना थोडीशी नंगीपुंगी, समजायला अवघड आहे, सांगायला बी थोडी अवघड आहे, पण त्या घटनेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू. आणि काय होतंय नेमका काय विषय इसकाटून बघू आपण. मुंबईशी संबंधित असलेली घटना आणि आपल्या शेजारचं राज्य मध्य प्रदेश इंदोरशी संबंधित असलेली घटना आहे. काय नाही घेतलं तरी एक गोष्ट घ्या, सगळ्याच्या पाठीपुटी आहेत. आपली पोरगी सांभाळा भाऊ. सध्या काळ एवढा बेकार आहे माझी. आता ते आईच अशी आहे आपली की त्या पोरीला दंड मोकळण बिंबी मोकळीन तसले ड्रेस घालते, आई घालून देते. मग त्या पोरीने 4 बॉयफ्रेंड ठेवले, तिकडे जाऊन तर बॉम्बलायचं कोणाच्या नावाने. आपणही सुधरा, तवा अशा भयंकर घटना घडणार नाहीत. एक पोरगा आणि एक पोरगी समजून घेतली की स्टोरी कळाली. पोराचं नाव आहे पियुष लोधिया. हा मनसोर, मी गेलतो मनसोरला, आपण निमच मंडीला गेलतो ना त्यावेळी मनसोरवरून रेल्वे गेलती. हा शांत एकदम बाग आहे, कमी असे आपल्यासारखे माणसाची बुजबुज नाही तिथं, एकदम शांत एरिया आहे. 2-3 पिकं घ्यायची आणि चांगलं असं माणसं कमी तिकडं, बरं आहे, खाऊन पिऊन सुखी असं अशी एरिया देऊ मनसोर. त्या ठिकाणचा हा लोधिया आहे, बापाचं किराणा दुकान आहे. ते किराण्यात त्याचं काय म्हणरा म्हणा, आणि बाप फार कडक शिस्तीने मला पोराला काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्याला इंदोरमध्ये MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असं इंग्रजी नाव आहे काहीतरी, त्याच्यात त्याला शिकायला टाकला बुवा. आता ती काय 6 महिन्याचा कोर्स नाही तवा, आता पाटकुनी बिल्डिंग आली की जगरी तसं नाही, ती 2-3 वर्षाचा कार्यक्रम असतात, कोर्स असतात. तो शिकायला टाकला. पोरगी इंदोरमधलीच, तिच्या आई वडिलांनी ती पोरगी बी तिथं शिकायला टाकली एकाच कॉलेजमध्ये. पोरगी 0 फिगर, एकदम अशी सडसडीत, हा चवळीची शेंक अशी आणि देखणी. पण जेवढं शरीर देवाने दिलं, जेवढी वासना देवाने दिली, मोबाईल दिला बापानी, आणि जेवढं समाजातून चांगले घ्यायचे ना, आपल्या पाया उभं राहायचे, ही मेन गोष्ट करण्याऐवजी 4 मैत्रिणीच्या नादी लागून म्हणा, एखाद्या मित्राच्या नादी लागून म्हणा, ह्या जगात काही नसलं तरी चालन पण बॉयफ्रेंड पाहिजे. बघा भयानक हे. आणि शेख आई बापाला अजिबात तपास नसतो यातला. बरेच जण आमच्याकडे सुद्धा अशी लोक आहेत, निघत 100-200 टन 300 टन उसना, ती पोरगी घ्यायची टाकायची हॉस्टेलला पुण्यात, आणि ह्याला तपासच नसतो रविवारी कुठं जाते ती. असं लई ठिकाणी चाललंय अंधविश्वास पालकांचा. पण जग इतकं बेकार निघालंय आणि ह्या मोबाईलने जग इतकं जवळ आणलंय की सांभाळावं. आणि मग काय बाप असं डसा रडतात, फोन करतात, मामा पोरगीने फसावलं, असं झालं तसं. आता काय करता, असं आहे. ही जी मुलगी आहे ही त्याच कॉलेजमध्ये टाकली. मग मेरे नैना तेरे नैनो से मिठी मिठी बाते करते हे चालू झालं. काय असतं, वय असतं. आता तुम्हाला माहिती आहे का, आपला शिर्डी करडो पाळतो आपण, गायी पाळतो, शेतकऱ्याला सांगतो, ती माझावाल्याला शेतकऱ्याला लगेच कळतं. वापटा किती दुसऱ्याला मारते, कधी कधी तर मालकावच उडती. म्हणजे आपण ही माझावाली बुवा, मग माझावाली की आपण काय करतो, ती लावून टाकतो, आणि मग त्यात आपला फायदा असतो, आपल्याला दूध मिळतं. एक निसर्गाची प्रक्रिया आहे. माणूस माझा येत नाही कशावरून, ते तो रोज माझा येतो. असाच प्रकारे हा, फक्त ह्या विषयावर बोललं जात नाही असा विषय. आणि मग हा माज त्यांचा अनावर झाला की ते संप्रेरक स्त्रवली की त्यांच्या मनात एक इच्छा उत्पन्न होते की शाळा, शिक्षण, पैसा, खायला प्यायला वरचं गिळायला, हॉटेलमधलं, हॉस्टेलचं गोड लागत नाही, त्या तेलच खराब, ही रोटीच खराबलेली आणि ती कच्चीच आहे. मग चला पिझ्झा बर्गर कड, चला दुनियादारी. मग त्याच्यात ते तसं गिळत नाही, त्याबरोबर कोल्ड ड्रिंक्स. इथून जी सुरुवात होते ती पार बॉयफ्रेंड आहे का, किस कसा, कमान किल मी असं म्हणण्यापर्यंत सगळं जातं. तुम्हाला कळायच नाही आतलं, लय बेकार जग निघालंय. ही पोरगी बी टाकली तिथं. ती एकमेकाचं नजरेची हे झाली. आणि बानगड अशी आहे की मुलींचा बी एक स्वप्नातला राजकुमार असतो. तो बराच वेळा मिशा बांधलेला असतो, खाली जीन्स घालायची, वरून टी शर्ट घालायचा, कुठलं तरी वाकडं तिकडं लाटकवायचं निळं पिवळं, आणि लय असं अमेरिकन संस्कृतीचं आहे मी असं दाखवायचं. टॉप क्लास हिंदी बोलायची, इंग्रजी कवा कवा येते, मराठीचा यांचा काही संबंध नसतो. आणि ह्यांच्या त्या वागण्या बोलण्यात आमच्याकडे त्या पोरी आकर्षित होत्यात. बॉयफ्रेंड आहे, आपण कुठं लग्न केलंय,
आता एवढी मोठी दुनिया, एवढं मोठं ही आहे, आणि आपण असं काय सेफ आहे? आपण अजिबात सेफ नाही. तुम्ही काय करायचं आणि काय, हे दोन वे आहेत ना, दोन मार्ग, दोन उचलायचा प्रयत्न करतात ना, त्यांचा कार्यक्रम करेक्ट होतो बरं का. एकच मार्ग एक नंबरचा चांगला आहे. आई वडिलांची केलेलं कष्ट, आई वडिलांची जाणीव ठेवून कमीत कमी शिक्षण पूर्ण करणे, आपल्या पाया उभं राहणे, आणि स्वतःच्या आयुष्याचं आयुष्यभर ठोकाठोकीच करायची ना. त्यांना लाजा वाटायला पाहिजेत. दोन दोन तीन तीन बॉयफ्रेंड, तुझा आज ब्रेकअप, तुझे कमान, हे असलं चाललंय जगात. आता काय करावं आपण तरी? दुसरा मार्ग बरेच जण निवडतात, बॉयफ्रेंड पाहिजे, पोरांना वाटतं गर्लफ्रेंड पाहिजे, ही असली लाथाळी. ह्या जुळल्यातून ही जी रागोमाई नाही, जुळून द्या. हे फक्त आधी एकत्र कॉफी, बोलणं, इथून जी सुरुवात होते ते नंतर किसिंगपर्यंत प्रकरण जातं, हात घेण्यापर्यंत प्रकरण जातं. तिथून ते मध्यान्ह झाला. आणि तिसरा जो एंड असतो का, द एंड पार्टी, ते आवडत नाही आपला पिक्चर बघता, द एंड आलेलं की एवढं चांगलं चाललं होतं, संपलं बुवा. द एंड इतका खतरनाक असतो की बिगर कपड्याचा असतो, हा, कौमार्य भंग करण्याचा असतो, एकमेकाला अर्धा तास कार्यक्रम करायचा असतो, रंगारंग टीव्ही, ही लय बेकार. आणि ह्याच कल्पना ना त्याच्या आईबापाला असती ना तिच्या आईबापाला असती. हा, हे माझ आहे, तुम्हाला सांगतो, बाकी काही नाही. ही शरीराची गरज आहे. त्याच्या पोटी काय होतं आपण बघू. आता हे पोरगा, हे पियुष, आणि ही पोरगी, झालं बुवा यांचं. सप्टेंबर महिन्यापासून यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला. होऊन द्या. कसा झाला? घरापासून दोघंही वेगळ्या ठिकाणी राहायला आहेत, रूमवर. आता द्वारकापुरी या ठिकाणी ते राहायला आहेत, फ्लॅट घेतलेला आहे. ती दुसरीकडे राहते, ती हॉस्टेलला राहते, त्याचा रूम घेतली होती, तिथं राहतो, एकटाच राहतो. बऱ्याच वेळा मुलींना माझं सांगणं आहे की जो माणूस एकटा राहतो हा सायकोपॅथ पण असतो, लक्षात ठेवा. एकटा, त्याच्या खोलीत काय काय असतं, ते कशाची पूजा करतो, काय त्याचा कशा विश्वास असतो, हे त्याचा भाग वेगळा आला. पण दोघं तिघं चौघं राहणारे, मुलगा थोडा चांगला असतो, माणसातला असतो, माणसाळलेला असतो. एकटा राहतो ना, तो फार खतरनाक. सायकोपॅथ म्हणजे विकृत, त्याला कशाची विकृती असं आज नाही सांगता येत. विकृत ह्याच्यावर अनेक चित्रपट निघालेले आहेत, बघा तुम्ही कधी. अशा प्रकारचा हा पोरगा पियुष. सुरुवात झाली, रंगारंग कार्यक्रम चालू झालं, सगळं झालं. हा स्टेप बाय स्टेप गपशात घेतो बरं का, ध्यानात ठेवा. स्टेप बाय स्टेप, लगेच ही डोकं कळून येत नाहीत. माणसात दडलेले राक्षस येते. हा, यांनी काय केलं तुम्हाला सांगतो. दिनांक 7 फेब्रुवारी या रोजी तिला म्हणला की माझ्या फ्लॅटवर चल, आपल्याला रंगारंग कार्यक्रम करायचा आहे. ते म्हणले ठीक आहे जाऊ, पण तुला लय जास्त वेळ लागतं, मला त्रास होतो रे, दुखतं रे, आमकं तमकं, लागलं पडी तुम्हाला सांगतो. नाही, फक्त 1 शॉट. आता ती काय रागो महिन्याचे गेले. त्या 7 तारखेला संध्याकाळी जाताना तिने अत्यंत चांगलं केलं. त्यामुळे तो म्हणलं की तुम्ही समजा अध्यात्माशी जर कनेक्ट असताल तर काहीतरी नियती तुम्हाला सिग्नल देते, तो कॅच करता आला पाहिजे, कळला पाहिजे. तिला नियतीने सिग्नल दिला, तो कॅच नाही करता आला. पण तिने एक गोष्ट फार चांगली केली. आईला फोन केला, म्हणले मी माझ्या मित्राच्या बड्डेला जाते, 10-10:30 पर्यंत परत येईल, तुम्हाला आल्यानंतर फोन करते. ठीक आहे म्हणले. आई पण ठीक आहे म्हणले. बघा, एका हातात टाळी वाजते कधी, एवढी खोली सोडायची, जाऊन द्या मरत. ती गेली बा, त्या रूमवर गेली की पहिल्यांदा ते कसं असतं, अंगाला बिडे, अंगण दोघंही दंग, असा प्रकार असतो सुरुवातीला. कंट्रोल ही नाही होता, ते बाकीचं नंतर सगळं. एकदा शरीराची आग पिटली ना, ती आग विझवण्यासाठी दोघांनी नांगापोंगा कार्यक्रम तर केला भाऊ. झाला 1 शॉट, होऊ द्या, आपल्याला काय करायचं भाऊ. तेवढ्या होता ग बसावा, घर गाठावा ना. नाही, ह्यानी डोकं लावलं. म्हणला ह्याला जी इच्छा होती ही अनकंट्रोल संबंध, असा एक प्रकार असतो. तुम्हाला बरंच काय माहिती नाही, मी सांगितल्याशिवाय तुम्हाला कळच नाही. थांबा, आता अनकंट्रोल तुम्हाला सांगायचं मग येस काटून तुम्हाला सांगतो. बराचसा असा विषय असतो की सततचे अश्लील व्हिडिओ बघितल्यामुळं आता ते सगळं
असले असं नकली नसतं, पण कॉम्प्युटराईजवर ते एखाद्या क्लिपा जोडून बनवलेला असतं. गडी घ्यायचा 7-8 इंचाचा, 10 इंचाचा, ती बाई तशीच, त्यांचं ते 20-20 मिनिटं, 25-25 मिनिटं पॅनिस्ट्रेशन, हिंदी इंग्रजी बोलावं लागतं कवा कवा. ही सगळं हे असतं, असं प्रत्यक्षात नसतं. हा, भारतात तर 4-4.5 इंचापासूनच चालू होत्यात, असं काय नाही. ते ती देवाने बनवलेले आहे, ते देवाच्या बनवल्यात. तुम्ही असं मनात असं घालून घेऊ नका की 10-12 इंचाचा पाय पर बरमुड्याच्या बाहेर आलं पाहिजे, असं कधी असतं का कधी? बरमुड्याच्या कुठं बाहेर येईन का? जाऊ द्या बरोबर. आता हे हा पॉईंट तुम्हाला काय सांगायचा आहे की निरंतर, लगातार, एक सलग असं 40 मिनिटं संबंध करायचं, 35 मिनिटं करायचं, 1 तास करायचं, सव्वा तास करायचं, भयंकर प्रकार आहे बरं का. हे अशाच व्यक्तींच्या मनात घर करतं, म्हणजे त्या विषयीची इच्छा इतकी, त्या गोष्टीची त्यांच्या इतकं दृढ असती की तसा करता आला तर बघायचा. मग तशासाठी पुढचं तर थांबलं पाहिजे जाग्यावर. एवढं सोपं आहे का ती? ती आरडत पडेल ना बाहेर. एवढं काय सोपं आहे का मला सांगा बरं? तेल वापर ना ते जेली वापर, ही लोकांना कळत नाही. देवाने जे दिलंय नॅचरल, त्याच्यानुसार चाललं तर टिकतंय, नाही तर पुरं वाटोळ आहे. ही लोकांना कळत नाही. जाऊ द्या मरू द्या. आता यांनी काय केलं ते तर करायचं. त्याच्या डोक्यात अजून एक विषय होता की माझ्या व्यतिरिक्त आपली जी गर्लफ्रेंड आहे, मैत्रिणी आहे, की अजून कोणातरी संपर्कात असली पाहिजे, असं तसं. कोणासंग तरी बोलताना पाहिली होती, मैत्रीबरोबर कोणासंग तरी चहा प्याताना पाहिली होती, कॉफी घेताना पाहिली होती. हे हे सायकोपॅथ असतात. ह्यांच्या डोक्यात एखादी पिन शिरली ना, सगळ्यात बेस्ट यांना कासराभर लांब ठेवायचं बुवा आयुष्यात. हा, ही लय अवघड आहे. त्यांनी सगळं झाल्यानंतर कपडे वपडे घातले तिने, म्हणला एक बारावर. तुम्हाला कळायचं नाही एक बारावर म्हणलं. ती म्हणली नाही, नकार. आणि नकार तुम्हाला देईन. लेडीजचा नकारचा अर्थ फक्त नकार, पुढचं डोकंच लावायचं नाही. पण हे म्हणला नाही नाही. शनी जे कोल्ड्रिंक्स आणलं होतं, त्या कोल्ड्रिंक्स मध्ये 2 का काय गोळ्या टाकल्या कामोत्तेजना वाढण्याच्या. म्हणजे तुम्हाला गोळीचा कार्यक्रम कसा आहे, हृदय स्पीड नाही, काम रक्त स्पीड नाही. हा, पार काताडा तुटून गेलं तरी हरकत नाही, पण मागं सरत नाही ती. इले आवड आहे. आता हे घेतल्यानंतर ती परत रेडीमध्ये झालं तयार. पुढचं कुठं रेडी, मग काय करायचं? नाही नाही प्लीज, असं तसं ते काय का. बरं ठीक आहे, मला तुला एक गिफ्ट द्यायची. डोळं बांध प्लीज, मला तुला गिफ्ट द्यायची. आता ही जी यांची जी लफडी जुळत्यात ना, ह्याच्यात थोडा विश्वास एकमेकाबद्दल असतो बरं का. हा, उगाच असे बोंगळ्या होत नाहीत त्या. पुढच्या पुढं विश्वास असतो, अंधविश्वास असतो, धरून ठेवा. पुढच्याची पूर्ण पारख करता आली पाहिजे. आणि मुळात पुढचा धरायची गरजच काही. 4 मैत्रिणी अजून कर ना. आईबाबाच्या डोळ्यात मिरची टाकून ह्या कार्यक्रम करतात. लाजा नाही वाटत त्यांना? जाऊ द्या मरू द्या. चड्डी घ्यायची अर्पेत नाही यांची. अख्खं सगळं जन्म देऊन काय चूक केली का? ही आजकालचं जग आहे, काय सांगू तुम्हाला. बरं जाऊन द्या मरू द्या. म्हणला डोळं बांध. त्यांनी तिचं डोळं लॉक केलं, दिसत नाही बघा काय. त्या बेडला तिचं हात बांधलं. जसं पाय बांधलं तसं तिला थोडी शंका आली. पाय का बांधतोय, म्हणजे थोडं स्त्रीकडे 6th सेन्थ म्हणजे एक 6वं इंद्रिय असतं. तिला लवकर कॅच होतं, पुढच्याची नजर कॅच करू शकते स्त्री. पुढचा काय लायकीचा आहे, हे हा चेकआउट करतोय का काय करतो, सगळं कळतं तिला. ध्यानात ठेवा. पण तिच्या मनावी तिने स्वतःला जर पवित्र ठेवलं ना, तर साक्षात बागलामुखीचा अवतार आहे महाराज. ध्यानात ठेवा. पण तिने स्वतःला जर विकायला सुरुवात केलं ना, असं हा मी माझं शील विकायला सुरुवात केलं ना, ती महापापिनी. मग हा, महापापिनी ती कायदेशीरच झाली. ती काही करू शकते. मग नवरा नाही का मारू मारू टाकी त्यात, काही करू शकते. तसा प्रकार. पाय जसं बांधायला लागलं तसं ती म्हणली, काय करतो रे, हे करू नको, पाय सोड, पाय सोड. सावध झाली. शो पियुष आवला तुझ्या बोकांडीवर होऊन बसली. धारदार सूर्याने असा जोरात छातीत खोपासला. त्यांना ठेवा. ती बी ह्या बाजूला MBA विद्यार्थी. ते MBA सोपं आहे का, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. इतका जोरात हाणला होती. जे बरगाडं होते, बरगाड्या असतात ना मध्ये, तर बरगाड्याला ते चाकू बिकू गुतलं असं. चाकूचे पात्याचे आजकाल चाकूसाठी डुप्लिकेट मिळतात. जाऊन द्या. 2 तुकडं झालं, पण चाकून त्याचं काम केलं होतं. रक्तस्राव प्रचंड चालू झाला. 2 ते 4 मिनिटात ती तडफडून खलास झाली तिथं.
तोंड दाबून धरलं, काय करणार? एवढा भयानक प्रकार झाला, लोकांना माहित नाही, कारण आवाज नाही, काय नाही, काय नाही. सायकोपॅथ कशाला म्हणायचं किंवा विकृत कशाला म्हणायचं सांगतो तुम्हाला. तिथून उठला, बाहेर गेला, अर्ध्या किलोमीटरवर असतात बघा लोकांना बिघडासाठी सरकारने चालू केलेली दुकानं दारूची, ते मिळतं ना त्यांच्यामधून कर. हा, तिथून बाटली घेतली बिअरची, तिच्यापाशी बाटली प्याला, तिला बोंगळी केली, ह्याला बोंगळा झाला. 1.25 तास मृतदेहावर हा संबंध करीत होता, अनलिमिटेड. हा, ह्याला म्हणायचं विकृत. पोरगी ताडफाडून मेलेली. तेवढं करून थांबला नाही, तर तिचा मोबाईल स्वतःच्या जवळ घेतला. त्याचं काम बागलं होतं, वासना शांत झाली होती, आणि त्याला जे करायचं होतं तासभर 1.5 तास ते पूर्ण झालं होतं. भले मेलेल्या मड्याव का असा ना, अशी दुनिया आहे बरं का, ध्यानात ठेवा. तिथून ते चंबुगाबाळ आवडलं, त्यांनी तपलं बॅग बिग. आता त्याला माहित आहे MBAचा विद्यार्थी, ते काय अडाणी अडाणी माणूस आहे का? त्याला माहिती आहे आता सुट्टी नाही आपल्याला, आता पोलीस आपल्याला पकडणार, आपल्याला कोर्टात हजर करणार, आपल्याला सजा होऊ शकते. मग वाचायचं कसं? पळून जायचं. आणि मग तिथून ते चंबुगाबाळ तिचा मोबाईल घेऊन निघाला, स्विच ऑफ केला, त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला, बाहेर जे निघाला ती. आणि त्या लोकांच्याकडे पैसे असतात, ती बॉडी बुंगळीच तिथं सोडून दिली, बाहेरून कुलूप लावलं, रूमला गेला निघून. तिथून ते बसला, ते डायरेक्ट गोवा. ध्यानात ठेवा, गोव्याला गेला, 2-3 दिवस तिथं राहिला. तिथं काय त्याचं कार म्हणा त्याला, मला आता घर सोडा. तिथून आला आपल्या बोकाकडे, आपलं बोकाड तुम्हाला सदैव मोकळे. हा, आला मुंबईत. मुंबई मला गाजबाजलेलं शहर आहे, मोठं शहर आहे, काही कोटी लोकसंख्या असलेलं शहर आहे, इथं आपण लपून राहू शकतो. ते मुंबईत त्या लोकलनी फिरायचा इकडे तिकडे. तिथे एक रूम घेतली, ओळख पाळख असतीच. त्या रूममध्ये गेला, त्या रूममध्ये त्याने ती जी तिला मारून ज्या पोरीला आलता, मला तिचा आत्मा बोलावतो, त्या आत्म्याची आता माफी मागतो. मग मोबाईल असतो, चांगलं वाईट सगळे मोबाईलवर. आत्मा कसा बोलवावा टाकलं की आलं, काही वाकडे तिकडे व्हिडिओ असतं तसं. त्यातलं मग हळद कुंकू टाचण्या, तिचं आधार कार्ड ठेवलं, आणि मेणबत्ती लावली, ते आत्मा बोलायचा प्रयत्न केला. आणि का बोलवत होता, तर तिची माफी मागायची होती, सॉरी मी तुला मारलं. काय दुनिया आहे. आणि का आपल्या कार्ट्या, ते लय चिकना दिसतो, ते लय हँडसम दिसतो. भाई ग, ते तुझ्याकडे बघितला, तुला मारणारच आहे, तू थांब जरा. हा, तुला नाही बापाचं ऐकायचं, तुला रताळी ठेवायची, आपल्या रताळीच म्हणतोय, बॉयफ्रेंड ठेवायच्यात ना, तुला मारणारच आहे तू. हा, असं आहे जग, असं ध्यानात ठेवा. आणि मग ती तसलं बघितलं. आता इथं परिस्थिती अशी झाली, 7 तारखेला गाठ नाही गेला, 8 गेली, 9 गेली. तिच्या ज्या आईवडिलांनी ती पोलीस स्टेशन तक्रार केली, सगळीकडे मागायला सुरुवात केली, म्हणजे बघायला, शोधायला, काय कुठेही काय ना, तपासच लागाना. पोलीस बी त्या रूमपर्यंत जाऊन आले, पण पोलिसांची चूक काय झाली, दरवाजा उघडून आत बघितलं नाही, कुलूप मारले होते, माघारी आले त्या रूमला. वडिलांच्या मोबाईलवर 9 तारखेला मेसेज आला, डायरेक्ट रंगारंग कार्यक्रम करताना ती पोरगी बुंगळीन, ती पोराचं जे चेहरा आहे तो इमोजिने ब्लर केलता. लक्षात, तो पोरगा कोणी कळत नव्हता, पोरगी आपलीची. आणि त्यांचा रंगारंग कार्यक्रमाचं व्हिडिओला शूटिंग काढलेलं त्याला पाठवलं होतं, बापाला तिच्या पाठवलं. कोणाच्या मोबाईलवरून? पोरीच्याच. आता मला सांगा, पोलीस काय एवढं येडे आहेत का? स्वतःची आबरू स्वतःची कोण पोरगी घालवीन का? स्वतःच्या मोबाईलवरून पाठवून का? पोलिसांनी ओळखून घेतलं, हा माणूस पियुष लोधियाचे, तिचा बॉयफ्रेंड आहे, आणि तिचा मोबाईल त्याच्याजवळ आहे, आणि त्याच्यावरून तो सारतो. तेवढंच नाही, कॉलेजच्या मित्रांना त्यांचा ते ग्रुप होता, शाळेचा ग्रुप होता, त्याच्यावर ते अश्लील व्हिडिओ सोडले त्याने. सगळ्यांनी ते डिलीट केले, पण त्याची माहिती पोलिसांना दिली. तपास चालू झाला, मोबाईल फोन ट्रॅकवर टाकला त्याचा, टोटल स्विच ऑफ. तपास गावाना, काहीच गावाना. मग त्यांना तिसऱ्या दिवशी वास यायला लागला खोलीच्या बाहेर. मग पोलिसांनी केलं सर्च ऑपरेशन असतं ते, तोडत्यात कुलप बिल्प बघितलं तर ती उघडी नागडी पाडलेली, पण ती बेसूर होती. कशी माहिती आहे का? ती एकदम सडपातळ जिरो फिगर पोरगी होती, पूर्ण नग्न होती, आणि 3 दिवसात मृतदेह प्रचंड काळा निळा पडून सडल्यासारखा झालता, भयानक ती.
म्हणजे वडिलांना सुद्धा ओळखू येणार लवकर, इतकी भयानक परिस्थिती होती. म्हणजे फुक्त बिक्त बेकार असतं ते. तिचे जे सॉक्स होते त्या सॉक्सवरून त्यांनी तिला तीच मुलगी म्हणून, माझीच मुलगी म्हणून ओळखलं. आणि मग काय आता आरोड तुम्हाला माहिती आहे. पोलिसांना टार्गेट होतं की हा बाडवा पकडायचा, कसा पकडायचा, काय पकडायचा, ती नियती साथ देते. हा, त्या पोरीने बी कधी उपात धरला असन, माशावरती धरला असन, काय धरला असन. हा, तिथून उज्जैन जवळ आहे फार. हा, 1 जानेवारीपासून तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगतो. ह्या आता 2026ला 1 जानेवारीपासून उज्जैन झालं, जी मोठी मोठी मंदिर देवांच्याकडे तरुण पिढी आणि समाजाचा ओढा वाढलाय, ही ध्यानात ठेवा. हे असं सहज होत नाही, सहज होत नाही. आध्यात्मिकडे लोकांचा कल वाढलाय सध्या प्रचंड. ठ्या ठिकाणी गर्दी 4-4, 5-5 तास खाटू श्यामला झालं इकडं. सोमनाथ 5-5 तास थांबावं लागतंय तेव्हा दर्शन होते. इतका लोकांचा ओढा आध्यात्मिकडे वाढलाय. कारण लोकांना कळून चुकलंय की पैसान, अर्थसत्तान, महासत्तान, अमेरिकान, त्यात राष्ट्राध्यक्ष, लहान लहान मुलीला चमच्याने खातोय त्यो, ते विकृत ते शेतात दुनियातला बेसूरपणा मी सुद्धा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असतो. दुनियेत तुम्ही जमावता तितकी सोपी नाहीये, सहज नाही. हा, माझ्या संपर्कात सुद्धा मला मागून नाव ठेवणार लोक आहेत, केस करणार लोक, काय सांगू तुम्हाला, हाय ती. आता हिथं काय झालंय, पोरगा तर पकडायचा, कसा पकडायचा, नेत्याने त्याची दखल घेतली. हा, MBA ना, तू लय हुशार आहे ना, इंग्लिश मिडियमने पडतो, शिक्षण घेतोय ना, ती बरोबर एक क्ल्यू पोलिसांसाठी देणारच. यांनी चूक काय केली, विमनस्क अवस्थेत त्या इकडून तिकडून त्या लोकलनी फिरताना तिचा मोबाईल त्यांनी चालू केला. आणि कशासाठी चालू केला माहितीये का, हिला मारलंय, हिचं दुसरीकडे लफडं असं म्हणून आपण मारलंय. पण हिचं बॉयफ्रेंड जर असला तर तू फोन करीन ना तिच्या नंबरवर, कोणी बघतोच, असं म्हणून त्यांनी चालू केला. तिचा फोन जसा चालू झाला तसं पोलीस सतर्क झालं. लगेच लोकेशन सांभाळलं, लोकलमधलं ही दोन्ही दरवाज्याने गप्पा शिरले. तासाभरात तर पालखी उचलली, 2 मोबाईल सकट, विदाऊट अभ्यासासहित. अभ्यास नाही, पुस्तकं काय नाही. आता ते आरोपी खून करतोय, तो चाकू मारतोय इथं पुरीला, उचलले. ह्याच मीडियाने न्यायालयात नेताना आणताना ती मीडिया सगळे ते माईक घेऊन जायची. असं अत्यंत उर्मट, उग्रीट आणि अत्यंत नीच अशा प्रकारचं त्याला काही असं वर्तन आहे त्याचं आरोपीचं. ते ध्यानात ठेवा. हे पियुष लोधियाच हो जाएगा, देखेंगे, अरे बताएंगे तुमको सर, चलो चलो, हाँ आराम से बताएंगे, अशा प्रकारचं उद्धट वर्तन आहे. ह्याला सायकोपॅथ, तरी सायकोपॅथ नाही धरून केलं. सायकोपॅथ तुम्हाला उद्या पडती येडं म्हणून ती सुटाय बसली, तुम्हाला सांगून अजून 4 पोरी माराय बसली. ही अवलाद पोलिसांनी एन्काउंटरमध्ये मारली पाहिजे. पण आपली न्याय व्यवस्था तुम्हाला माहिती, सगळं न्यायाने होतं. आता ती 10-20 वर्ष मला वाटतं सांभाळावं लागेल. ती आता आपल्या तुमच्या आमच्या करोडरुपये पैशाने सांभाळू द्या. आता ह्या घटनेमध्ये जे घडलंय, जे झालंय, इतकं भयानक आहे की 10 फेब्रुवारीला ती 4 दिवसानंतर सापडली आणि सॉक्सवरून ओळखली. ही तर तुम्हाला सांगितल्याची. काय भविष्यात होईल ते आज नाही सांगू शकत. पण याच्यातून धडा एवढा घ्या की शिक्षणासाठी पोरीने मोठं व्हावं, काय व्हावं. मी म्हणतो 90% चांगल्याच आहेत भाऊ आपल्या. पण आपल्या वातावरणातून पोरगी जर पुणे मुंबईच्या शहरातल्या वातावरणात गेली तर बाकीच्या 4 चांगले असतील असं नाही. हा, काही त्यातल्या अशा असतात की त्यांना अश्लील फिल्म बघितल्याशिवाय झोप येत नाही, कानात बोलवलं अश्लील फिल्म बघतात असं. काही करीत यात, काही करीत यात, त्यांच्या नादाने आपली बिघाडती. बिघाडली की तिचं 2-2 येत ना, अरे तू बुधवारी डेटिंगला गेलती, खोंड्या करून आली, रविवारी हात दुसराच आहे. मी माझ्या जवानीचा, स्वातंत्र्याचा मला मिळालेला मी आनंद घेते, तुला देऊ का बघून एखादा. आपली दुनिया आहे. आपली पोरगी जपा. कारण ह्या मोबाईलमुळे जग इतकं जवळ आलेलं आहे, तुम्हाला सांगतो, काय होईल काय सांगता येत नाही. हा, त्याच्यामुळं ह्या सगळ्या अडथळ्यांना पार करून रस्त्याने चाललाय ना बा, इकडं दारूचं दुकान आहे, इकडे ज्यूस मिळतोय, घ्या ना ज्यूस, काय अडचण नाही. तुमच्या मनावी तुम्हाला कसं जगायचं ना, हा, तूच आहेस तुझ्या भाग्याचा शिल्पकार, असं धरून चाला. नाही तर काय खरं नाही. आणि काही नसून द्या, कमीत कमी माझं ऐका, मोबाईलला आहे ना, पोरं बाहेर शिकाय गेलं ना, आईचा आणि वडिलाचा फोटो त्या स्टेटसला ठेवा. ते भंगार सांगार, ते
बावन खाली जणाखाली पडणाऱ्या त्या हिरोईन ठेवस्तवर आहे ना, आई वडिलाचा फोटो ठेवला ना, लय असं मन आपलं विचलित व्हायला लागलं, तिकडे तिकडे जायला लागले बा. मग आई वडिलाचा फोटो बघायचा, तुम्हाला काय नाही, तुमचं सगळं जागेवी. हा, एवढं. आणि तुमचं ते एम आहे ना, शी पैसा कमत ठेवा, तुमची लायकी वाढवा तुम्ही. हा, तुमची झिरो लायकी ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत असेल मिले कमवतो, मिले असेल तसं, हा काय नाही. बिगर मोबाईल बिगर पैशाचं 100 रुपयात लांब जाऊन तिथून माघारी येऊन दाखवा, मग म्हणायचं तुम्ही रे वारी. कोण आणतंय बघा जगाचे. हा, तुम्ही म्हणला ना पाणी द्या, ओ करोड पडले, चहा घेणार आहे का, तर तुला पाणी, अशी दुनिया आहे. 10 रुपयाचा तू चहा घे, मग तुला पाणी देतो, अशी दुनिया आहे. 6 रुपयाची पाण्याची बाटली 20च रुपयाला 15 सुद्धा नाही मिळणार, अशी दुनिया आहे. त्याच्यामुळं हा, तुमच्या शरीरात ब्लड वाढवा. ब्लड कोणतं माहिती आहे का, ब्लड म्हणजे रक्त नाही, तुमच्या शरीरात ब्लड म्हणजे पैसा. पैसा हे ब्लड आहे, ध्यानात ठेवा. सगळ्यात वाईट परिस्थिती तुम्हाला फक्त पैसा कामाला येईल, बाकी कामाला येणार नाही. आणि तो चांगल्या मार्गाने कसा कमावता येईल याकडे लक्ष द्या. रामकृष्ण हरी माऊली.